मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे पहा, आदिवासी विकास विभागामध्ये चौकीदार या पदासाठी बघा फक्त 10वी पासवरती मित्रांनो भरपूर प्रमाणामध्ये टोटल 416 जागा सुटलेल्या आहेत पहा. अतिशय महत्त्वाची भरती असणार आहे पहा. यावर्षी बघा नोकरीसाठी अत्यंत गोल्डन चान्स असणार आहे पहा. आत्ताच या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या पेपर झाले त्या होताना होताच लगेच ह्या जागा सुटल्या पहा. त्यामुळे अभ्यास कंटिन्यू ठेवा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला 200 मार्काचा पेपर असणार मित्रांनो. त्यासाठीच आपण हे काही प्रश्न घेतलेले आहेत पहा. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि मित्रांनो, आपण स्पेशल आदिवासी विकास विभागासाठी स्पेशल एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. त्या WhatsApp ग्रुपवरती आपण याची PDF, अप्लाय करायची लिंक, हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक, सर्व रोजच्या रोज चालू घडामोडी आणि महत्त्वाचे जे काही क्वेश्चनच्या PDF आहेत बघा प्रत्येक व्हिडिओच्या, त्या ग्रुपला भेटणार आहेत पहा. त्या ग्रुपची लिंक मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला जॉइन करता येत नसेल तर माझा जो काही नंबर आहे बघा खाली पिवळ्या पट्टीमध्ये दिसतोय 93 25 23 08 40 या नंबरला तुम्ही मला SMS करा. मी तुम्हाला ग्रुपला ॲड करून टाकेन. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा हे काम करून ठेवा. मित्रांनो, खूप महत्त्वाची भरती असणार आहे. सरकारी जॉब आहे पहा. गव्हर्नमेंट जॉब आहे. पगार सुद्धा चांगला आहे पहा. 8वा वेतन आयोग लागल्यानंतर या ठिकाणी पगार आपल्याला चांगला भेटणार आहे पहा. सरळ सेवेमार्फत हे पद या ठिकाणी भरलं जाणार आहे. चला जास्त काही सांगत नाही. ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभाग नाशिक याची स्थापना कधी झाली? चला, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, की महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभाग नाशिकची स्थापना कधी झाली? तर 1 मार्च 1983ला आदिवासी विकास विभाग नाशिकची स्थापना झाली पहा. ऑप्शन क्रमांक ब याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चला द्या उत्तर. आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था मित्रांनो ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पुणे तेथे काय उणे म्हणजे ऑप्शन क्रमांक अ. पुण्यामध्ये मित्रांनो आपल्याला हे पाहायला मिळतं. कुठं? पुणे. व्याघ्र प्रकल्प हा कोणत्या 2 राज्यामध्ये पसरलेला आहे? मित्रांनो, पेच हा जो काही व्याघ्र प्रकल्प आहे हा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये पसरलेला आहे पहा. महाराष्ट्रामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये स्थित आहे, ज्याला जवाहरलाल नेहरू पेच राष्ट्रीय उद्यान असं म्हणतात. आणि मध्य प्रदेशमध्ये मित्रांनो सिवनी आणि छिंदवाडा जिल्ह्यामध्ये स्थित पहा, ज्याला प्रियदर्शनी पेच राष्ट्रीय उद्यान म्हणतात पहा. समजलं? दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, 2025 मध्ये भारताने हरित ऊर्जा वाढीसाठी कोणत्या क्षेत्रावर विशेष भर दिला? चला द्या उत्तर. कोणत्या क्षेत्रावर विशेष भर दिला? व्हेरी गुड मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी सौर ऊर्जा. सर्वांनी उत्तर कमेंट करायचं आहे. ऑप्शन क्रमांक बी सौर ऊर्जा आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. 2025 मध्ये भारताने हरित ऊर्जा आणि शाश्वत विकासासाठी सौर ऊर्जेवर बघा सर्वात जास्त भर दिलेला आहे पहा. PM सूर्यघर म्हणजे मोफत वीज योजना, या योजनेद्वारे 1 कोटी घरांच्या छतावर सोलर पॅनल लावण्याचं उद्दिष्ट सुद्धा ठेवण्यात आले आहे पहा. 2025-26 या कालावधीमध्ये भारत सरकारने डिजिटल पेमेंट वाढवण्यासाठी कोणत्या प्रणालीवर भर दिला? मित्रांनो, 2025-26 या कालावधीमध्ये भारत सरकारने डिजिटल पेमेंट वाढवण्यासाठी कोणत्या प्रणालीवर भर दिला? मित्रांनो, UPI. लक्षात ठेवा, UPI. समजलं? भारत सरकारने UPIचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, युनिफाईड पेमेंट इंटरफेस. याचं योग्य उत्तर आहे पहा. विकास विभागामध्ये जर आपल्याला नोकरी पाहिजे असेल तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावं लागणार आहे पहा. आता ही जरी 10वी पासवर असली तर याला भरपूर उच्च शिक्षित लोक MPSC करणार आहे, तसेच सगळे या ठिकाणी फॉर्म भरणार आहे, तलाठी भरती करणार आहे. त्यामुळे यांना जर कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल, तोंड द्यायचं असेल यांना, तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावी लागणार आहे पहा. टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. वयोमर्यादा सुद्धा या ठिकाणी चांगली आहे, पगार सुद्धा चांगला आहे मित्रांनो, आणि सरकारी जॉब आहे पहा. आपल्याला जर ही पोस्ट घ्यायची असेल तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यास करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आत्तापासून जर आपण या ठिकाणी 10,000 प्रश्न घेतले आणि वाचायला सुरुवात केली तर पेपर येईपर्यंत आपली बघा या ठिकाणी 4 ते 5 वेळा रिव्हिजन होणार आहे. तुम्ही नंतर जरी प्रश्न घेतले तर रिव्हिजन कमी होईल, तुम्हाला मार्क सुद्धा कमी येतील. त्यामुळे आत्ताच तुम्ही या ठिकाणी ₹249ची PDF घ्यायची मित्रांनो. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. सर्व विषयाचा सखोल अभ्यास जबरदस्तपणे या ठिकाणी तुम्हाला MCQ तसेच वन लाईनर भेटणार आहे. सोबत 1 वर्षाच्या चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत पहा. त्यामुळे लवकरात लवकर ज्यांना खरोखर या ठिकाणी पोस्ट मिळवायची, जे खरोखर सिरियस आहेत, त्यांनीच या ठिकाणी घ्या. ₹249 आपण कुठेही पेट्रोलला, कुठं जेवलो तरी खर्च होतात किंवा चिकन जरी घेतलं तरी खर्च होतात. पैशाकडे पाहायचं नाही. अशा वेळेस आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करायचा आहे पहा. संधी आपल्याला चालून आलेली पहा. आता मुंबई उच्च न्यायालयाची संधी होती. पुन्हा आपल्याला या ठिकाणी
416 पदासाठी मित्रांनो ही भरती आहे. याचा सुद्धा आपल्याला लाभ करून घ्यायचा आहे पहा. 10वी पासवर असणारे प्रत्येक ज्यांना जर कुठं ना कुठं सरकारी जॉब मिळवायचा असेल, तर प्रत्येक फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि प्रत्येक एक्झाम देणं गरजेचं आहे. कारण की जेवढी जास्त आपण एक्झाम देऊ तेवढा आपला एक्सपिरियन्स येतो आणि तेवढं आपलं सिलेक्शन व्हायचे चान्सेस वाढतात. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. 10,000 प्रश्न भेटणार आहे मित्रांनो. ₹249 फोनपे, गुगल पे नंबर तुम्हाला दिसतोय. 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 टाकायचे आहेत आणि त्याच नंबरला तुम्हाला या ठिकाणी WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा किंवा हा QR जरी स्कॅन केला तरीसुद्धा तुम्ही पेमेंट करून या ठिकाणी PDF आणि नोट्स घेऊ शकता. ₹249 नोट्स असणार आहेत. टोटल 10,000 प्रश्न मिळणार. सर्व विषय असणार आहेत पहा. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 हा कोणत्या महिन्यामध्ये सादर करण्यात आला? चला द्या उत्तर. मित्रांनो फेब्रुवारी ऑप्शन क्रमांक बी. फेब्रुवारी या महिन्यामध्ये केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 हा सादर करण्यात आला मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे. कोणी सादर केला? आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी लक्षात ठेवा 1 फेब्रुवारी 2026ला हा संसदमध्ये सादर केला पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, चिल्का सरोवर हे कोणत्या राज्यामध्ये आहे? चला द्या उत्तर. चिल्का सरोवर हे कोणत्या राज्यामध्ये आहे? मित्रांनो चिल्का सरोवर हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक डी ओडिसा. मित्रांनो हे भारतातील सर्वात मोठं आणि जगातील सर्वात दुसरं सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे पहा. मित्रांनो हे आशियातील सर्वात मोठं हिवाळी स्थलांतरित पक्ष्याचं केंद्र आहे पहा. याला ओळख बघा 1981 मध्ये रामसर करारानुसार आंतरराष्ट्रीय महत्त्वाचं पाणथळ क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं हे. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे? मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे? तर मुंबईमध्ये मित्रांनो. आपलं याचं योग्य उत्तर येईल ऑप्शन क्रमांक डी मुंबई. समजलं? मुंबई या ठिकाणी पहा. ते पण लक्षात ठेवा भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? तर लक्षात ठेवायचं आपल्याला 1 एप्रिल 1935. 1 एप्रिल 1935ला RBIची काय झालेली आहे? स्थापना झालेली मित्रांनो. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. द्या उत्तर. तर मित्रांनो लक्षात ठेवा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. कधी केली? तर 24 सप्टेंबर. मित्रांनो लक्षात ठेवा कोणाचा तरी बड्डे असेल 24 सप्टेंबरला ती तारीख लक्षात ठेवा. 1873 रोजी बघा पुण्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. याचा उद्देश काय आहे? शोषित आणि मागासवर्गीयांना गुलामगिरीमधून मुक्त करणे आणि त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देणे. समजलं? पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर पहा. भारतीय संसदेमध्ये किती सभागृह आहेत? आपल्या भारतीय संसदेमध्ये किती सभागृह आहेत? तर 2 सभागृह आहेत मित्रांनो. किती आहेत? 2. लोकसभा आणि राज्यसभा. मित्रांनो लोकसभेला कनिष्ठ सभागृह म्हणतात आणि मित्रांनो राज्यसभेला वरिष्ठ सभागृह म्हणतात. दोन्ही पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत. सह्याद्री पर्वतरांगेला दुसरं नाव काय आहे? सांगा. सह्याद्री पर्वतरांगेला दुसरं नाव आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी पश्चिम घाट. लक्षात आलं? पश्चिम घाट. सह्याद्री पर्वतरांगी भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर पसरलेली पहा म्हणून तिला पश्चिम घाट म्हणून ओळखलं जातं. तापी नदीच्या खोऱ्यापासून ते कन्याकुमारीपर्यंत ही पसरलेली पहा. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं मुख्य कार्य कोणतं आहे? एकदम सोपा प्रश्न आहे. तर महिलांना शिक्षणाची सुरुवात. याचं बरोबर उत्तर आहे पहा. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं मुख्य कार्य महिलांना शिक्षणासाठी सुरुवात. आणि मित्रांनो हे पण लक्षात ठेवा सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सोबतीनं 1 जानेवारी 1848 रोजी बघा पुण्यामधील भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू करण्यात आली होती पहा. बरोबर. आणि त्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत्या. त्यांनी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी आपलं आयुष्य या ठिकाणी खर्च केलं पहा. कर्कवृत्त भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्यामधून जातं? मित्रांनो लक्षात ठेवा गुजरातमधून जातं पहा. त्याच्यानंतर मध्य प्रदेशमधून पण जातं आणि राजस्थानमधून जातं. बघा 1, 3, 4 हे जे काय ऑप्शन आहे या ठिकाणी बरोबर आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर होईल पहा. भारताची भूसीमा सर्वात जास्त कोणत्या देशाला टच करते? द्या उत्तर. भारताची भूसीमा. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी बांगलादेश हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. भारताची सर्वात जास्त भूसीमा ही बांगलादेशला टच करते पहा. बरोबर. बांगलादेशाला लागते. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय राज्यघटना कधी अंमलात आली? तर मित्रांनो भारतीय राज्यघटना ही 26 जानेवारी 1950ला अंमलात आली पहा. कधी? 26 जानेवारी 1950ला भारतीय राज्यघटना या ठिकाणी अंमलात आली.
आणि या दिवशी प्रजासत्ताक दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो. खालीलपैकी आपल्याला मध्य अश्वमीमांग स्थळांची चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर या ठिकाणी मित्रांनो चुकीची जोडी कोणती हे आपल्याला ओळखायला लावलेलं आहे पहा. तर ही महाराष्ट्र विजापूर ही चुकीची बघा. राजस्थान बागोर, मध्य प्रदेश भीमबेटका, गुजरात लागनज हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या देशामध्ये रिअर अर्थ मेटलचा साठा सर्वात जास्त आहे? तर कुठे मित्रांनो चीन या ठिकाणी पहा. ऑप्शन क्रमांक सी चीन या ठिकाणी. महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वेगाडी कोणत्या 2 शहरांना जोडते? तर कोल्हापूर गोंदिया याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक बी कोल्हापूर गोंदिया याचं योग्य उत्तर आहे पहा. ही गाडी मित्रांनो छत्रपती शाहू महाराज टर्मिनल कोल्हापूरपासून गोंदिया जंक्शनपर्यंत धावते पहा. महाराष्ट्र एक्सप्रेस मित्रांनो पूर्णपणे महाराष्ट्राच्या राज्यांतर्गत सर्वात जास्त अंतर सुमारे बघा 1347 किलोमीटर इतकी धावते पहा. ही गाडी पहा ही पुणे, अहिल्यानगर, मनमाड, भुसावळ, अकोला, नागपूर यासारख्या प्रमुख शहरामधून जाते. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला मानतात मित्रांनो? तर संत नामदेव आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला मानतात? संत नामदेव. पण हा जो काय रोग आहे हा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? एकदम सोपा प्रश्न आहे. रातांधळेपणा मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी व्हिटॅमिन एच्या अभावामुळे होतो पहा. रातांधळेपणा व्हिटॅमिन एच्या अभावामुळे याचं बरोबर उत्तर आहे पहा. मित्रांनो व्हिटॅमिन ए हे डोळ्याच्या आरोग्यासाठी आणि दृष्टीसाठी अत्यंत आवश्यक असतं. गाजर, पालेभाज्या आणि पपई यामध्ये हे भरपूर प्रमाणामध्ये असतं पहा. व्हिटॅमिन B1 व्हिटॅमिन B1 मित्रांनो याच्या अभावामुळे बेरीबेरी हा रोग होतो. व्हिटॅमिन सी मित्रांनो व्हिटॅमिन सीच्या अभावामुळे स्कर्वी रोग होतो. हिरड्यातून रक्त येतं हा रोग होतो पहा. व्हिटॅमिन डीच्या अभावामुळे काय होतं? मुडदूस हा रोग होतो पहा. लक्षात ठेवा मुडदूस. पुढचा प्रश्न मित्रांनो, वर्धा या ठिकाणी पवनार आश्रमाची स्थापना कोणी केली? तर वर्धा या ठिकाणी पवनार आश्रमाची स्थापना कोणी केली मित्रांनो? तर विनोबा भावे. ऑप्शन क्रमांक बी विनोबा भावे यांनी याचं बरोबर उत्तर आहे पहा. पवनार आश्रम मित्रांनो हा आश्रम परधाम आश्रम म्हणून ओळखला जातो. याची स्थापना 1934 मध्ये विनोबा भावे यांनी केली होती पहा. विनोबा भावे यांनी सुरू केलेली एक ऐतिहासिक भूदान चळवळीचं हे एक मुख्य केंद्र होतं. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा. तर तापी मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. तापी मित्रांनो पश्चिम वाहिनी नदी आहे आणि मित्रांनो ती अरबी समुद्राला जाऊन मिळते. तापी नदी कुठे मिळते? तर अरबी समुद्राला जाऊन ही मिळत असते पहा. गोदावरी, भीमा आणि कृष्ण या तिन्ही पूर्ववाहिनी नद्यात पहा. या नद्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात पहा. PNRचा पूर्ण अर्थ काय होतो? मित्रांनो PNRचा पूर्ण अर्थ होतो पॅसेंजर नेम रेकॉर्ड. लक्षात ठेवायचं आपल्याला. हा एक 10 अंकी विशिष्ट क्रमांक असतो. रेल्वे किंवा विमान प्रवासाचं तिकीट बुक केल्यावर हा क्रमांक मिळतो पहा. याद्वारे प्रवाशाचं नाव, प्रवासाची तारीख, सीट नंबर आणि तिकिटाची सद्यस्थिती आपल्याला कळत असते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळापैकी कोणतं पदे परराष्ट्र मंत्री म्हणून काम पाहिजे? तर मित्रांनो कोण पाहिजे? लक्षात ठेवायचे पहा. पंत आणि सुमंत याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचे सुमंत. नेक्स्ट डे स्वतंत्र भारतातील पहिले निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक झाली? तर लक्षात ठेवायचे सुकुमार सेन याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचे सुकुमार सेन. नेक्स्ट पहा अजिंठा लेणी ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मित्रांनो अजिंठा लेणी ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर छत्रपती संभाजीनगर. ऑप्शन क्रमांक बी आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे की अजिंठा लेणी कोणत्या ठिकाणी आहे? तर छत्रपती संभाजीनगर. समजलं? आणि मित्रांनो युनेस्को बघा 1983 मध्ये या लेण्यांचा जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये 1983 मध्ये समावेश करण्यात आला होता. या ठिकाणी बौद्ध धर्म या लेण्या प्रामुख्याने बौद्ध धर्माशी संबंधित असून त्या वाघोर नदीच्या खोऱ्यामध्ये वसरलेले आहेत पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, प्रार्थना समाजाची स्थापना आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणी केली? तर लक्षात ठेवा आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. कधी केली? तर 31 मार्चला केली पहा. 31 मार्च 1867 रोजी मुंबईमध्ये करण्यात आली पहा. याचे संस्थापक कोण होते? आत्माराम पांडुरंग होते पहा. मार्गदर्शक होते केशवचंद्र सेन आणि यांच्या प्रेरणेमधून या समाजाची स्थापना झाली. सालेकासा रेल्वे स्टेशन महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर गोंदिया या जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला हे पाहायला मिळतं. मित्रांनो हे रेल्वे स्थानक हावडा, नागपूर आणि मुंबई महामार्गावर येतं पहा. सालेकासा हा भाग गोंदिया जिल्ह्यातील एक तालुका असून तो छत्तीसगड राज्याच्या सीमेवर आहे पहा. आपल्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये एकूण सदस्य संख्या किती आहे?
तर किती मित्रांनो 288 याचं बरोबर उत्तर आहे. किती पहा 288 याचं बरोबर उत्तर आहे पहा. याचा कालावधी 5 वर्ष असतो. प्रमुख पदे विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री याचं बरोबर उत्तर आहे पहा. आपल्याला विचारलंय मुख्य काळ किती आहेत. तर मुख्य काळ किती आहेत मित्रांनो, तर सगळ्यांनी लक्ष द्या. मुख्य काळ किती आहेत, तर मित्रांनो 3 हे मुख्य काळ आहेत पहा. लक्षात ठेवायचं आहे 3 हे मुख्य काळ आहेत पहा. चला पुढचा प्रश्न पाहूयात. कोणकोणते पहा वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. फकीरा या सुप्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत. मित्रांनो फकीरा या सुप्रसिद्ध कादंबरीचे लेखक आहेत अण्णाभाऊ साठे. ऑप्शन क्रमांक सी अण्णाभाऊ साठे पहा. फकीरा या सुप्रसिद्ध कादंबरीचे लेखक अण्णाभाऊ साठे आहेत. आधुनिक मराठी काव्याचे जनक कोण आहेत, चला द्या उत्तर. तर मित्रांनो कोण आहेत, तर केशवसूत आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक सी केशवसूत. आत्मचरित्र आणि लेखक यांची आपल्याला चुकीची जोडी कोणती ती ओळखायची पहा. तर मित्रांनो ज्वाला आणि फुले प्रकाश आमटे हे या ठिकाणी चुकीचं आहे पहा. हे बरोबर आहे. कृष्णकाठ, यशवंतराव चव्हाण, झोंबी आनंद यादव, अंतर्यामी सुरू गवसला, श्रीनिवास कळे हे सुद्धा बरोबर आहे. परंतु ज्वाला आणि फुले हे चुकीचं आहे पहा. चला पुढचा प्रश्न मित्रांनो. दुसऱ्याला त्याग करायचा सांगायचे आणि आपण मात्र काहीच करायचं नाही या अर्थाची म्हण आपल्याला ओळखायची पहा. तर हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. ऑप्शन क्रमांक ए आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा. बाहेरून दिखावा निसता. निरभ्र आकाशात रात्रीच्या वेळी तारकांचा टिंबटिंब पाहण्यात एक वेगळीच मजा असते. तर काय पुंज, लक्षात ठेवा तारकांचा काय असतो, पुंज असतो. समजलं. अलंकारिक शब्द आणि अर्थ याची आपल्याला चुकीची जोडी ओळखायची पहा. पहिली जोडी चुकीची मित्रांनो, तिरशिंगराव चाकणा मनुष्य ही चुकीची पहा. समजलं. बाकी या ठिकाणी सगळ्या बरोबर आहेत पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो. अनन्वय हा अलंकार केव्हा प्रकट होतो. अनन्वय अलंकार मित्रांनो उपमेयास उपमेयाशिवाय दुसरं उपमान नाही असं वर्णन असल्यास याचं बरोबर उत्तर पहा. एकच शब्द वाक्यात दोन अर्थाने वापरल्यामुळे जेव्हा शब्दच कृती साधते तेव्हा टिंबटिंब हा अलंकार तयार होतो. मित्रांनो कोणता अलंकार तयार होतो, तर श्लेष अलंकार तयार होतो. कोणता, श्लेष अलंकार. एकच शब्द बघा वाक्यामध्ये दोन अर्थाने वापरल्यामुळे श्लेष अलंकार तयार होतो पहा. श्लेष. नववधू प्रियामी बावरते या उदाहरणाचं वृत्त आपल्याला ओळखायचं आहे. तर मित्रांनो नववधू हे काय या ठिकाणी वृत्त आहे पहा. हे प्रसिद्ध मराठी गीता सोन्याचं वृत्त नववधू आहे पहा. विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थी वाक्यामध्ये आपल्याला रूपांतर करायचे पहा. आपले भले व्हावे अशी सर्वांची इच्छा असते. मित्रांनो प्रश्नार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे, तर आपले भले व्हावे अशी कोणाची इच्छा नसेल हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. वाक्यात येणारे स्थलवाचक क्रियाविशेषणचं कार्य कशाचं करतं, काय प्रश्न आहे पहा. वाक्यात येणारे स्थलवाचक क्रियाविशेषण आधारपूर्वक. ऑप्शन क्रमांक डी आधारपूर्वकचं काय करतं, कार्य करतं पहा. खालीलपैकी कानडी परिभाषेतून आलेला शब्द कोणता, तर चरखा याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक डी चरखा. पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणतं अकर्मक क्रियापद नाहीये. मित्रांनो कोणतं अकर्मक क्रियापद नाही असं विचारलेलं आहे. तर मित्रांनो दिला हे याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक डी दिला. नेक्स्ट आहे पहा. तत्परता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तत्परता तर काय होईल पहा. कुचराई याचं बरोबर उत्तर होईल. लक्षात ठेवा कुचराई. जीवाचं रान करणे या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार कोणता आहे. मित्रांनो आपल्याला नोकरी लागायची असेल तर आपल्याला सुद्धा जीवाचं रान करून अभ्यास करावा लागणार आहे. त्यामुळे बघा 249 रुपयाची पीडीएफ तुम्ही नक्की घ्या. एवढे पैसे तुम्ही कुठेही खर्च करतात पहा. अतिशय महत्त्वाची पीडीएफ असणार आहे मित्रांनो. यामध्ये सगळा सिलेबस आपल्याला कव्हर करून दिलेला आहे. बघा हाडं झिजवणे याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. खाई त्याला खाऊ खावे या म्हणीचा विरुद्धार्थी म्हण कोणती आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा कर नाही त्याला डर याचं बरोबर उत्तर आहे पहा. अनिश्चित संख्या विशेषण आपल्याला ओळखायचं आहे. तर इतर मित्रांनो याचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक सी इतर. खालीलपैकी ग्रेस या टोपण नावाने, बघा ग्रेस या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला कवी कोण आहे. ग्रेस. मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक सी शंकर काशीनाथ गर्गे याचं बरोबर उत्तर आहे पहा. यापैकी कोणत्या दंत तालवीचे उदाहरण मराठीत आढळत नाही. तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक बी छ आढळत नाही पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. तोडले
या शब्दाचे अनेक वचन काय होईल पहा, तर तोडली याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक ए तोडली. आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाळांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती आहे? सांगा. बाळांनो. उत्तर द्या मित्रांनो काय आहे? पर्यंत आले असाल तर लवकरात लवकर सर्वांनी फोनपेमध्ये जा, गुगल पेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो. पेमेंट केल्यानंतर लगेच तुम्ही हे प्रश्न घेऊन टाका. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही अत्यंत या ठिकाणी तुमच्या करिअरच्या बाबतीत सिरियस आहात. तुम्हाला काही ना काही आपल्या जिंदगीमध्ये येऊन सरकारी जॉब घ्यायचा आहे आणि कुठं ना कुठं आपल्याला लगेच ह्या वर्षी जॉब मिळवायचा आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पी-डी-एफ घ्यायची पहा. जितकी जास्त रिव्हिजन तितकं जास्त या ठिकाणी आपला फायदा होणार आहे. तितका जास्त आपला स्कोर येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. आता वेळ आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो फक्त आय-एम-पी क्वेश्चन्स आपण हे काढलेले आहेत. सर्व विषय यामध्ये इन्क्लूड असणार आहे पहा. ₹249 ला मित्रांनो ह्या पी-डी-एफ असणार आहेत पहा. 932523 या नंबरला तुम्हाला ₹249 पाठवायचे आहेत. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला पाठवून देईल पहा. बघू नका लगेच फोनपेमध्ये जा, निर्णय घ्या. निर्णय घेणारा व्यक्ती हा आयुष्यामध्ये कधीच मागे राहत नाही. नाही तर मकर बघायचं माझे पैसे जाते आणि मी डुबलो तर काहीच होणार नाही मित्रांनो. तुमचं या ठिकाणी फक्त वेळ वाया जाणार. तुम्ही फक्त या ठिकाणी बघा, आता एवढे ₹1000 फॉर्मची फी भरायची आणि आपण एवढ्याकडे पाहायचं. परत जाण्या-येण्याचा खर्च. परंतु जर तिथे जाऊन काहीच आलं नाही किंवा आपला अभ्यासच नसेल तर काहीच फायदा होणार नाही. ₹249 चे ह्या पी-डी-एफ असणार आहेत. 10,000 प्रश्न असणार आहे मित्रांनो. यामध्ये सर्व विषय आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर फोनपे, Google Peमध्ये जा आणि हा क्यूआर स्कॅन करा किंवा हा जो काही नंबर आहे, या नंबरला ₹249 सेंड करा. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला तुम्हाला प्रोव्हाईड करेल आणि तुम्ही लगेच अभ्यासाला लागा. दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस एक करा, परंतु अभ्यास करा आणि ही पोस्ट आपली हातातून गेली नाही पाहिजे पहा.